नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघत आहात श्री फिजिक्स आणि सध्या आपण स्टडी करत आहोत 12वी फिजिक्सचं 6वं चॅप्टर, ज्याचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. आणि आजचा आपला हा 16वा व्हिडिओ आहे. आणि यामध्ये आज आपण बघणार आहोत लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की जेव्हा वायरमध्ये स्टेशनरी वेव्ज निर्माण होतात तेव्हा ती वायर वेगवेगळ्या मोड्समध्ये व्हायब्रेट होते. वेगवेगळे मोड्स म्हणजे ते डिपेंड असतं नंबर ऑफ लूप्सवर. आता तुमच्या समोर जी फिगर आहे तिथे तुम्हाला एक लूप दिसत आहे, त्याला म्हणतात फर्स्ट हार्मोनिक किंवा फंडामेंटल मोड किंवा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. जेव्हा दोन लूप्स तयार होतात तेव्हा त्याला म्हणतात सेकंड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन किंवा सेकंड मोड. अशा पद्धतीने यामध्ये 1, 2, 3, 4 नंबर ऑफ लूप्स तयार होऊ शकतात, कितीही लूप्स तयार होऊ शकतात. आणि प्रत्येक वेळी नंबर ऑफ लूप्सनुसार ती फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. या ठिकाणी एक लूप तयार झाल्यानंतर जी फ्रिक्वेन्सी असते त्याला म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिराईव्ह केलेला आहे. तो फॉर्म्युला आहे n = 1/2L √T/m, where n is frequency of vibration of string, means number of vibrations performed by string per second. Number of vibrations of string means number of vibrations of particles of the string. आपण जेव्हा म्हणतो की फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंगच्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी, एका सेकंदामध्ये ते पार्टिकल्स किती ऑसिलेशन्स कंप्लीट करणार आहेत ते. L is length of wire, total length of wire. T is tension in the wire and m is mass per unit length. That mass per unit length is also called as linear density. This is formula for fundamental frequency when one loop is formed in the string. जेव्हा स्ट्रिंगमध्ये एक लूप तयार होतं त्याच वेळी हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि त्याला म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. From this equation we can state various laws of vibrating string. The first law is law of length. It is clear from this equation. The fundamental frequency of vibrating string is inversely proportional to length of string when tension and mass per unit length is kept constant. It is clear from this equation. When we keep this T and M constant, 2 is already constant, then n is inversely proportional to L. सरळ सरळ दिसतंय. L डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि n हे न्यूमरेटरमध्ये आहे, म्हणजे व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे n इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L. याचा अर्थ लेंथ वाढली की फ्रिक्वेन्सी कमी होणार. मॅथमॅटिकली वी कॅन राईट n इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L, or we can write NL is equal to constant when T and M are constant. n is inversely proportional to L. याचा अर्थ असाही होतो की NL is equal to constant, म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लेंथचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट राहील जेव्हा T आणि M कॉन्स्टंट राहील तेव्हा. सरळ सरळ आहे बघा या इक्वेशनवरून. जर हे L आपण इकडं घेतलं लेफ्टला तर ते होईल NL. आणि T आणि M कॉन्स्टंट ठेवतो आपण. 1 तर कॉन्स्टंटच आहे, 2 कॉन्स्टंट आहे, म्हणजे राईट हँड साईड कम्प्लिटली कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे लेफ्ट हँड साईडचं जे NL असेल, L तिकडे घेतल्यानंतर ते सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे. दिस इज फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हॉट इज दिस फर्स्ट लॉ? फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ और n into L is equal to constant. See these two figures. If in both figures tension and mass per unit length are constant. आता यामध्ये तुम्हाला स्ट्रिंगचे पार्टिकल्स दिसत आहेत. ही पूर्ण स्ट्रिंग आहे असं समजा. तेव्हा त्या स्ट्रिंगमध्ये काहीतरी टेन्शन असतं, ताण असतो. दोन्ही बाजूला ती स्ट्रिंग ताणून धरलेली असते. दोन्हीमध्ये टेन्शन सेम आहे. मास पर युनिट लेंथ सेम आहे. म्हणजे मास पर युनिट लेंथ म्हणजे काय, तर त्या स्ट्रिंगचं टोटल मास त्याला डिवायडेड बाय त्या स्ट्रिंगच्या लेंथनी डिवाईड करायचं. त्याच्यावरून तुम्हाला मिळतं मास पर युनिट लेंथ. दोन्ही ठिकाणी ते मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट आहे. म्हणजे दुसऱ्या स्ट्रिंगची लेंथ जास्त असली तर मास पण जास्त असणार आहे, परंतु मास अपॉन लेंथ हा रेशो कॉन्स्टंट आहे. टेन्शन दोन्ही ठिकाणी कॉन्स्टंट असेल तर दुसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला दिसते लेंथ जास्त आहे
आता लेंथ जास्त आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी, कारण इन्व्हर्स रिलेशन आहे. त्यामुळे पहिल्या फिगरमध्ये बघा तुम्ही जास्त ऑसिलेशन्स होतात, फास्ट ऑसिलेशन्स होतात. सेकंड फिगरमध्ये एका सेकंदात कमी ऑसिलेशन्स होतात म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी आहे. फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे स्लो ऑसिलेशन्स होतात. दिस इज फर्स्ट लॉ, बट द कंडिशन इज दॅट टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. This is formula for fundamental frequency and we state 3 laws from this formula. आणि हे तिन्ही नियम जे आहेत ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसाठी आहे हे लक्षात घ्या, कारण त्यामध्ये एक लूप आहे. जर 2 लूप असेल तर या 1च्या ठिकाणी 2 येतं, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ना व्हॉट इज सेकंड लॉ? सेकंड लॉ इज लॉ ऑफ टेन्शन. व्हॉट इज दॅट? The fundamental frequency of vibrating string is proportional to square root of tension when length and mass per unit length are constant. It is clear from this equation. If we keep L constant and M constant, 2 is already constant, that is a number. Therefore, N will be directly proportional to root T. म्हणजे या ठिकाणी पुन्हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे. याचा अर्थ टेन्शन वाढलं की फ्रिक्वेन्सी वाढणार, परंतु डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी नाही, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समजा टेन्शन जर 4 पट वाढलं तर फ्रिक्वेन्सी वाढणार, पण 4 पट नाही, तर 4चं स्क्वेअर रूट किती? तर 2, म्हणजे 2 पट वाढणार. टेन्शन 9 पट वाढलं तर फ्रिक्वेन्सी वाढणार, परंतु 9 पट नाही, तर 9चा स्क्वेअर रूट किती? 3, फ्रिक्वेन्सी 3 पट वाढेल. टेन्शन 16 पट वाढलं तर 16चं स्क्वेअर रूट 4, फ्रिक्वेन्सी 4 टाइम्स इन्क्रीज होईल, 4 पट वाढेल. किंवा याचा अर्थ एन अपॉन रूट टी इक्वल टू कॉन्स्टंट असाही होतो. ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. आता हे कसं आलं? तर बघा, हे रूट टी आहे राईटला, ते लेफ्टला घेतलं तर डिनॉमिनेटरमध्ये जाईल, म्हणजे एन अपॉन रूट टी राहील आणि ते एन अपॉन रूट टी कॉन्स्टंट असेल, कारण इथं आपण काय म्हटलं आहे, एल अँड एम आर कॉन्स्टंट. म्हणजे एल कॉन्स्टंट ठेवलं, एम कॉन्स्टंट ठेवलं, 2 तर कॉन्स्टंटच आहे आणि रूट टी तिकडं गेलेलं आहे लेफ्टला, म्हणजे राईट हँड साईड कम्प्लिटली कॉन्स्टंट होईल, कारण टी तिकडं डावीकडं जाईल, बाकीचं सगळं कॉन्स्टंट आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईडसुद्धा कॉन्स्टंट असेल आणि लेफ्ट हँड साईड म्हणजे काय? एन अपॉन रूट टी. तर एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी म्हणणं काय आणि एन अपॉन रूट टी म्हणजे काय? दोन्हीचा अर्थ सेम आहे. एन अपॉन रूट टी इक्वल टू कॉन्स्टंट म्हणणं काय आणि एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी म्हणणं, दोघांचा अर्थ एकच होतो. दिस इज सेकंड लॉ, दॅट इज लॉ ऑफ टेन्शन. म्हणजे पहा, दोन्ही ठिकाणी लेंथ सेम आहे, परंतु दुसऱ्या केसमध्ये टेन्शन जास्त असेल, त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी जास्त आहे. व्हायब्रेशन्स जास्त होतात, एका सेकंदामध्ये व्हायब्रेशन्स फास्ट होतात. जेवढं टेन्शन जास्त तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त. बाकीच्या गोष्टी मात्र सेम आहे. लेंथ सेम आहे, मास पर युनिट लेंथसुद्धा सेम आहे. दिस वॉज सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. नाव थर्ड लॉ. We will state the third law from same equation of fundamental frequency. What will be third law? What is that? That is law of mass per unit length, which is also called as law of linear density, because this m is mass per unit length, which is also called as law of linear density. The fundamental frequency of vibrating string is inversely proportional to square root of mass per unit length when length and tension are constant. म्हणजे जर हे लेंथ म्हणजे एल आणि टी कॉन्स्टंट ठेवलं तर एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट एम असं म्हटलं आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ. म्हणजे मॅथमॅटिकली आपण असं लिहिणार, एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट एम और एन रूट एम इक्वल टू कॉन्स्टंट. दोघांचा अर्थ एकच होतो. वेन एल अँड टी आर कॉन्स्टंट. बघा कसं, समजा हे रूट एम आपण लेफ्टला घेतलं, राईटला ते डिनॉमिनेटरमध्ये आहे, लेफ्टला घेतल्यानंतर ते न्युमेरेटरमध्ये होईल, म्हणजे एन रूट एम होईल, इथं जे दाखवलं ते. मग राईटला काय राहील? तर एम सोडलं तर बाकी सगळं राहील. 1 राहील, 2 राहील, 2L राहील. आता आपण टी कॉन्स्टंट ठेवतो, एल कॉन्स्टंट ठेवतो. 1 आणि 2 तर कॉन्स्टंटच आहे,
आणि एम तर तिकडं गेले लेफ्टला, म्हणजे राईट हँड साईड कंप्लीट कॉन्स्टंट असेल, म्हणजे लेफ्ट हँड साईडसुद्धा कंप्लीट कॉन्स्टंट असेल आणि लेफ्ट हँड साईड आहे एन रूट एम, म्हणजे एन रूट एम इज इक्वल टू कॉन्स्टंटचा अर्थ एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट एम असा होतो, म्हणजे दोघांचा अर्थ एकच होतो. आणि हे दोन्ही म्हणजे तिसरा लॉ आहे, थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग विच इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ. बघा आता या ठिकाणी तुम्हाला याच्या दोन फिगर दिसत आहेत. दोन्ही ठिकाणी स्ट्रिंगची लेंथ सेम आहे, दोन्ही ठिकाणी स्ट्रिंगची लेंथ सेम आहे. बघा लेंथ सेम आहे. आपण स्ट्रिंगचे पार्टिकल्स दाखवले, स्ट्रिंग ही सलग आहे, त्यातले आपण फक्त काही पार्टिकल्स दाखवले. समजा दोन्ही ठिकाणी लेंथ सेम आहे, म्हणजे हे यल कॉन्स्टंट आहे. इथे टेन्शन दोन्ही स्ट्रिंगमध्ये सारखंच घेतलं आपण, म्हणजे दोघांमध्ये टी कॉन्स्टंट आहे. परंतु पहिल्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की पार्टिकल्स हेवी आहेत, म्हणजे वजन जास्त आहे, म्हणजे स्ट्रिंगचं मास जास्त आहे, म्हणजे मास पर युनिट लेंथ जास्त आहे, कारण लेंथ सेम आहे. म्हणजे याचा अर्थ पहिल्यामध्ये मास पर युनिट लेंथ जास्त आहे. आणि इथं काय म्हटलं आहे, एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट एम, म्हणजे इन्व्हर्स रिलेशन आहे. म्हणजे मास पर युनिट लेंथ जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी कमी, दुसऱ्यामध्ये मास पर युनिट लेंथ कमी म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त. म्हणजे दुसऱ्या फिगरमध्ये फास्ट व्हायब्रेशन्स व्हायला पाहिजे आणि तसे ते होतात. बघा या ठिकाणी पहिल्यामध्ये स्लो ऑसिलेशन्स होतात, म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी आहे. दुसऱ्यामध्ये फास्ट ऑसिलेशन्स होतात, फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कारण दुसऱ्यामध्ये मास पर युनिट लेंथ कमी आहे, त्यामुळे फ्रिक्वेन्सी जास्त, कारण या ठिकाणी इन्व्हर्स रिलेशन आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट एम आहे. म्हणजे याचा अर्थ बघा एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एम नाही. जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एम असतं तर याचा अर्थ जर समजा या ठिकाणी मास तुम्ही 4 पट वाढवलं तर फ्रिक्वेन्सी 4 पट कमी झाली असती. परंतु इथं रूट एम आहे, त्यामुळं मास जर 4 पट वाढवलं तर 4चं स्क्वेअर रूट घ्यायचं 2, फ्रिक्वेन्सी 2 पट कमी होते. परंतु समजा मास तुम्ही 4 पट कमी केलं तर फ्रिक्वेन्सी वाढणार. किती पट वाढणार, तर मास 4 पट कमी केलं, 4चं वर्गमूळ 2, फ्रिक्वेन्सी 2 पट वाढणार. हा त्याचा अर्थ आहे. दिस वॉज थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता पहा त्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज गिवन बाय, दिस इज फॉर्म्युला फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिराईव्ह केला होता. n इक्वल टू 1/2L अंडर रूट T अपॉन M. से दिस इज इक्वेशन नंबर 1. हा फॉर्म्युला कधी घ्यायचा, जेव्हा वायरमध्ये अशा पद्धतीने एक लूप तयार होईल तेव्हाच घ्यायचा. 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने जेव्हा जास्त लूप्स तयार होतात तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ रेडियस अँड डेन्सिटी ऑफ वायर. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला रेडियस, वायरची रेडियस आणि डेन्सिटी आणायची आहे. हे जे मास आहे ना, हे मास पर युनिट लेंथ आहे, त्याला लिनियर डेन्सिटी म्हणतात. आपल्याला याच्यामध्ये रेडियस म्हणजे ह्या वायरची रेडियस आणि त्याची डेन्सिटी ते या फॉर्म्युल्यामध्ये आणायचं आहे. आणि आपल्याला बघायचं आहे की फ्रिक्वेन्सी एन रेडियसवर आणि डेन्सिटीवर कशा पद्धतीने डिपेंड असते ते. तर त्यासाठी आपण काय करू, वी नो एम इज मास पर युनिट लेंथ विच इज गिवन बाय मास अपॉन लेंथ. मास पर युनिट लेंथ म्हणजे काय, तर मास अपॉन लेंथ. आपल्याला या इक्वेशनमध्ये हे स्मॉल एम नको आहे, मास पर युनिट लेंथ, लिनियर डेन्सिटी नको आहे, त्याच्या जागी डेन्सिटी आणायची आहे. तर त्यासाठी काय करायचं आता जरा या फिगरमध्ये समजावून घ्या. जी वायर असते अशा पद्धतीने सिलेंड्रिकल असते आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे मास इक्वल टू काय होईल, तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. लक्षात घ्या, मास इक्वल टू काय होईल, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. तर मग इथे ह्या मासच्या जागी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ठेवा, आपल्याला मिळतं हा फॉर्म्युला स्मॉल एम इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम अपॉन लेंथ. काय केलं विद्यार्थी मित्रांनो आपण, हे स्मॉल एम म्हणजे मास पर युनिट लेंथ, मास म्हणजे काय तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम असतं, अपॉन लेंथ जसंच्या तसं. इथे ही डेन्सिटी म्हणजे या वायरची डेन्सिटी, जी वायर व्हायब्रेट होते त्या वायरची डेन्सिटी, व्हॉल्यूम म्हणजे त्याच वायरचं व्हॉल्यूम आणि लेंथ म्हणजे त्या वायरची लेंथ. हा फॉर्म्युला आपण पुढं असा लिहू शकतो,
एम इक्वल टू रो, डेन्सिटीला आपण रो घेतलं आणि व्हॉल्यूम घेतलं पाय आर स्क्वेअर एल, आणि हे लेंथ जसंच्या तसं खाली, हे लेंथ म्हणजे एल. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर एल कसा आला? बाकी डेन्सिटीच्या जागी आपण रो घेतला सिम्बॉल, लेंथला एल घेतलं, पण हे पाय आर स्क्वेअर एल व्हॉल्यूम का घेतलं आपण? तर याचं कारण असं असतं की समजा ही वायर असेल तर वायर ही सिलेंड्रिकल असते आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम असतं पाय आर स्क्वेअर एच, एच म्हणजे हाईट, पण या ठिकाणी हाईट नाही तर लेंथ आहे, म्हणून फॉर्म्युला होतो पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर म्हणजे हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असतो, आर ही त्याची रेडियस आहे, बघा इथं दिसते ह्या वायरची रेडियस. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर एल. सिलेंड्रिकल वायर जी असते अशा पद्धतीने त्या वायरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर एल, म्हणून आपण या ठिकाणी व्हॉल्यूमच्या जागी घेतलं पाय आर स्क्वेअर एल. यामध्ये एल कॅन्सल होईल आणि इथं राहील फक्त रो पाय आर स्क्वेअर. सो स्मॉल एम म्हणजे काय? मास पर युनिट लेंथ. त्या जागी आपल्याला काय मिळालं? रो पाय आर स्क्वेअर. रो म्हणजे डेन्सिटी, पाय हे कॉन्स्टंट आहे आणि आर म्हणजे रेडियस, वायरची, या वायरची अशा पद्धतीची ही रेडियस. तर ही जी एमची व्हॅल्यू आली ती आपण इक्वेशन 1मध्ये ठेवू. कीपिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 वी गेट, म्हणजे इक्वेशन 1मध्ये बाकीच्या क्वांटिटी आहे तशाच ठेवल्या आपण. हे 1/2L, हे 1/2L जसं आहे तसं, हे √T आहे तसं, फक्त स्मॉल एमच्या जागी आपण ठेवलं रो पाय आर स्क्वेअर. आता यामध्ये आर स्क्वेअर हे स्क्वेअर आहे, त्याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ते बाहेर आल्यावर आर होईल फक्त, बाकी आहे तसंच आहे. हे टी जसं आहे तसं ब्रॅकेटमध्ये रो पाय, आणि हे 1/2L जसं आहे तसं. दिस इज इक्वेशन नंबर 2. दिस इक्वेशन गिव्ज फॉर्म्युला फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ रेडियस अँड डेन्सिटी. आपल्याला जे पाहिजे होतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ रेडियस अँड डेन्सिटी, म्हणजे हा एक फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. त्याच्यामध्ये काय आलं तर स्मॉल एम नाही आला, आता मास पर युनिट लेंथ नाही आलं, लिनियर डेन्सिटी नाही आली, तर त्याच्या जागी इथं आलं रेडियस आर आणि डेन्सिटी रो. तर हा झाला, हे दोन्ही फॉर्म्युले आहेत, सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले आहेत, फक्त एमच्या जागेवर आपण या ठिकाणी ॲडिशनल टर्म्स आणलेत, रेडियस आणि डेन्सिटी. तर याच्यावर परत 2 नियम तयार होतात. यापूर्वी आपण 3 नियम पाहिले. लॉ ऑफ लेंथ, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ वेन टी अँड एम आर कॉन्स्टंट. त्यानंतर लॉ ऑफ टेन्शन पाहिलं आपण, एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. त्यानंतर लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ पाहिला, एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एम. आता अजून 2 नियम तयार होतात की फ्रिक्वेन्सी रेडियसवर कशी डिपेंड आहे आणि डेन्सिटीवर कशी डिपेंड आहे. तर सरळ इक्वेशन 2 वरून आपल्याला दिसतं एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर इफ अदर क्वांटिटीज आर कॉन्स्टंट. अदर म्हणजे कोणत्या? तर एल, टी, रो ह्या क्वांटिटीज कॉन्स्टंट असतील तर, कारण बाकीच्या पाय हे 2 वगैरे कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथं काय म्हणतो आपण, एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस, म्हणजे याचा अर्थ रेडियस जेवढी जास्त, बघा ही रेडियस जेवढी जास्त असेल म्हणजे वायर ती जास्त थिक असेल, रेडियस जास्त म्हणजे वायर जाड होणार आणि फ्रिक्वेन्सी कमी होणार, कारण इन्व्हर्स रिलेशन आहे. एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. आणि नंतरचा लॉ होईल लॉ ऑफ डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी वेगळा आणि हा लॉ ऑफ डेन्सिटी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √रो, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. स्क्वेअर रूट आहे म्हणजे पहिल्यामध्ये काय आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस, पण इथं दुसऱ्यामध्ये मात्र फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी आहे. म्हणजे याच्यामध्ये फरक आहे. स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी म्हणजे जर समजा 9 पट डेन्सिटी वाढली तर फ्रिक्वेन्सी कमी होईल 3 पट, कारण 9चं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. तसं इथे वर नाही. तर हे 2 नियम तयार झालेत, रेडियसचा आणि डेन्सिटीचा. तर ते कशा पद्धतीने, आता बघा या ठिकाणी आपण ते नियम लिहूयात. ते नियम 2 असे असतील. पहिला आहे लॉ ऑफ रेडियस. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस इफ टेन्शन, लेंथ अँड डेन्सिटी आर कॉन्स्टंट. एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर, मगाचाच तो नियम आहे. वेन एल, टी अँड रो आर कॉन्स्टंट. आणि अजून एक नियम आहे लॉ ऑफ डेन्सिटी. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी इफ लेंथ, टेन्शन अँड रेडियस आर कॉन्स्टंट.
दॅट इज एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट रो वेन यल टी अँड आर आर कॉन्स्टंट. म्हणजे हे ॲडिशनल 2 नियम आपण पाहिले. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग पाहिलेले आहेत, महत्त्वाचे आहेत. थँक्यू.